कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलमध्ये गेम खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट। राज्यात शेतकरी आत्महत्या सुरू, मात्र कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त म्हणत रोहित पवार यांची टीका। हल्ली कुणीही रमी खेळतं, आमिर खान सलमानही रमी खेळतात। कोकाटेंच्या गेम खेळण्याच्या व्हिडिओचं प्रताप सरनाईक यांच्याकडून अप्रत्यक्षपणे समर्थन। पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश, तर पहलगाममधील दहशतवादी सापडत का नाहीत? सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल। आम्ही दोघं एकत्र आल्यानं अनेकांना पोटशूळ, तर महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार। सामनाला दिलेल्या मुलाखतीत राज उद्धव युतीवर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान। लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, आताही महाराष्ट्रानं जागं झालं पाहिजे, तर पालिका निवडणुकीत आम्ही जिंकू। उद्धव ठाकरेंचं पालिका निवडणुकीच्या तोंडावर सामनाच्या मुलाखतीत मोठं विधान। शिवसेना उबाठाचे 8 ते 10 आमदार आमच्या संपर्कात, योग्य वेळी शिवसेनेत प्रवेश करतील। मंत्री प्रतापराव जाधव यांचा मोठा गौप्यस्फोट। प्रताप सरनाईकांची शिवसेना उबाठा आमदार प्रवीण स्वामींच्या निवासस्थानी भेट। स्वामींकडून सरनाईकांचं जंगी स्वागत। भेटीचं कारण गुलदस्त्यात, मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। धाराशिवमध्ये शिवसैनिकांनीच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे बॅनर फाडले। नेत्यांच्या मुलांचे बॅनरवर फोटो नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती, पोलिसांकडून शोध सुरू। पुण्यात दोन्ही शिवसेनेमध्ये बॅनर वॉर, ही शहासेना लवकरच संपणार। बॅनरच्या माध्यमातून उबाठाचं शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर। नोकरीचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण। जळगावच्या जामनेरमधील प्रफुल्ल लोढावर अंधेरी पोलिसात गुन्हा दाखल। अनेक युवतींची फसवणूक केल्याची शक्यता। संत सावतामाळींच्या भेटीसाठी पांडुरंगाच्या पालखीचं अरणकडे प्रस्थान। हरिनामाच्या जयघोषात वारकऱ्यांचा पालखी सोहळ्यात सहभाग। आणि अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा काल्पनिक। आरोपी शरीफुलचा जामीन मागणी अर्जात मोठा दावा, तर 21 जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे सरकारी वकिलांना आदेश।